ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की आपल्या घरातील जी काही मृत झालेले असतात व्यक्ती, कुणाचा पती असतो, कुणाची पत्नी असते, कुणाचा चुलता मुलता, आई वडील वगैरे, ज्या वेळेस असे मृत्यू झालेले व्यक्ती असतात ना, त्यांच्या काही इच्छा काही अपुऱ्या राहिल्या असतील, काही राहिलं असेल, तर त्यांच्या आत्म्याला तृप्ती भेटत नाही. त्याविषयी मी खूप व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आता ही गोष्ट मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो, म्हणजे तुम्हाला अजून काही गोष्टीत खात्री पटेल. कारण बऱ्याच गोष्टी वाटतं माणसाला काहीतरी समजा ग्रंथात वाचून काही सांगत असतील, तसं काही नसतं. माझ्याकडे जे अनुभव येतात, मला स्वतःला काही अनुभव येतात, त्या अनुभवाच्या द्वारे मी तुमच्याशी बातचीत करत असतो. तर एक कालचाच अनुभव सांगतो मी तुम्हाला. काय झालं, देवा उपवास वगैरे आणि उन्हामुळे मला अगोदर तर मी जेवण करत नाही. कधीतरी महिना 15 दिवस एखाद्या वेळेस खातो, जेवण करतो. मग एरिया असलं आपलं थोडंसं काहीतरी फळं वगैरे ह्याच्यावरच माझं चाललेलं असतं दिवसभर. काहीतरी फळं खाऊन आपलं चहा पाणी वगैरे करून म्हणजे चालवतो मी असं जेवण वगैरे काही केलं म्हणजे करत नाही. त्याच्यामुळं काय होतं, कधी कधी अशक्तपणा येतो, कधी होतं ना, त्रास थोडाफार होतो ना. म्हणजे कारण समजा काही कामाचा ताण आला वगैरे, अन्न नसतं पोटात, पण हे अन्न का खात नाही की मला रात्रीच्या वेळेस मंत्र जपाला बसायचं असतं. आणि काय होतं, जेवण जर केलं फुल असं तर मला थोडं थकवा येतो, मला झोप येते, म्हणून मी जेवणच करत नाही. सांगायचं तात्पर्य, बरेच जण मला विचारतात की तुम्ही जेवत का नाही. तर त्याचं मूळ कारण असं आहे की जेवण केलं की मला म्हणजे असं आराम करावा असं वाटतो, म्हणजे उत्साह राहत नाही, म्हणून मी टाळतो जेवण करायला. तर असंच त्याच्यामुळे खूप थकवा आला दुपारी. कपडे वगैरे साफ केले आपलं आणि म्हणलं थोडंसं आता आराम करावा थोडासा, म्हणून मी झोपलो. तर झोप लागली मला आणि मला एक स्वप्न पडलं. ते स्वप्न असं आलं की माझी आता जवळजवळ आई मृत्यू होऊन जवळजवळ 11-12 वर्ष होते बहुतेक. तर ती आई स्वप्नात आली माझी. ह्याच्या अगोदर मी 1-2 वेळेस आलेली आहे. पण आता ह्या वेळेस, कालच्या वेळेची जी आई स्वप्नामध्ये आली, ती खूप वेळ स्वप्न होतं मोठं, आणि हे वेगळं होतं. आता स्वप्नात आली आणि मग ते स्वप्नामध्ये सगळं वास्तविक खरं खरं वाटतं माणसाला. तुम्हाला बी अनुभव असेल, मृत स्वप्नात जरी आले तरी ते आपले वास्तविक जीवन सगळं वाटतं, जे असं आपण एक अनुभव घेतोय एखादा गोष्टीचा, तो दिसतो आपल्याला त्याच्यात. तसं मी स्वप्नात होतो आणि आई आली. मग ती जुन्या काळातील ते साड्या वगैरे, तसे मला ते चांगलं कलर वगैरे आठवतंय, एक गुलाबी कलरची साडी असं, आणि आली. मग मला म्हणली, अरे तू जेवत का नाहीस? म्हणलं नाही, जेवण मला ते हे करावं लागतं, देवाचं हे करावं लागतं, म्हणून मी जेवत नाही, जरा कमी खातो थोडंसं, म्हणजे असं तसं म्हणजे आमची चर्चा चालली. अरे किती वंगाळ झाला, खराब झाला, असं तसं करायला लागली. थांब, मी तुला जीव वाढते. जे का वास्तविक जीवनामध्ये ज्यावेळेस माझी आई होते त्यावेळेस जेवण वाढलं नाही कधी. ऐकालात का तुम्ही? खूप माझे हाललेकीचे जीवन गेलेत लहानपणी सुद्धा. कारण माझ्या आईचं प्रेम ही माझ्या बहिणीवर आणि मोठ्या भावावर. लहानी बहीण, मी मधवा.
कारण तिनं म्हणजे मला जितकं असं प्रेम दाखवलंच नव्हतं. मग देव जाणे का होतं असं, का नाही ते काही मला सांगता येत नाही. पण ती त्यांच्या बाबतीत दोन म्हणजे बहीण-भाऊ यांच्याविषयी जास्त तिला जी ओढ होती, ती माझ्या बाबतीत नव्हती. आणि तिनं तिच्या जीवनामध्ये तेच केलं. ए सगळं म्हणजे समजा आता काय असतं इस्टेटीमध्ये सुद्धा हं, काय तिच्याकडे जुन्या काळातील सोनं वगैरे अशा काही गोष्टी होत्या. काही बरेच पैसा अडका काय होतं. आईच्या पैशामध्ये अथवा तिच्या सोन्यामध्ये एवढ्याही ह्याच्यामध्ये मी मिंदा नाही. कारण मला दिलंच नाही तिनं कधी. हं. आणि मोठ्या भाऊ आणि बहीण यांच्यासाठी तिनं सगळ्या काही गोष्टी तिनं काळजी तिच्याकडे होतं. हं. ते पूर्ण देऊन टाकलं. कारण माझ्यावर ती प्रेम बी नव्हतं. आता ती गेली असली तरी बोलतो. हं. तिचं माझ्यावर काही प्रेम नव्हतं कारण तिनं मला वसवस कधी जीव असं भांडलेलं आठवत नाही. कधी मला अंघोळ घातलेले आठवत नाही. काय नाही, काही नाही. सतत म्हणजे किरकिरच असायचं. काय चुकून तिच्या पोटी जन्म गेलता का असं कधी-कधी वाटत होतं. इतका त्रास झालेला मला. हं. पण स्वप्नामध्ये ती आली. हं. आणि मला तिनं जीव घातलं. माझ्याकडे सारखी बघायला लागली. माझा हा अवतार, अंगावर कपडे नसते. हं. आपलं गुंडाळलेलं आपलं लुंगी आपली हे आपलं असं असाच होतो. ते मला विचारायला लागली, "तुला कपडे नाहीत का?" हं. "नाहीत, कपडे नाहीत मला. हेच गाव करतो मी." मग ती कुतूहलानं जीव वगैरे घातली. मग असं एक ती मला एक समाधी वाचत होती तिची. त्या समाधीकडे घेऊन गेली. हं. ते मला ती बघत राहिलो आणि मग अचानकपणे मला एक हे झालं एक दिसलं, एक देवस्थान दिसलं. आता ते कुठलं देवस्थान होतं, काय मला काही ती जाणवलं नाही. पण देवस्थानाला आम्ही गेलो होतो. आमचे दुसरे कोणते एक लांबचे नातलग होते. काही माणसं होते. त्याच्यात पण ते दिसत होते. आणि माझ्या अंगामध्ये त्राण नाही. म्हणजे अशक्तपणा आहे माझ्यामध्ये. म्हणजे चालणं होत नाही व्यवस्थित पाहिजे तसं असं. म्हणून मी आपलं म्हणजे दमाने चालत होतो आणि मग एका ठिकाणी बसलो. तर तिनं असं एवढे मोठं हे आणून दिलं, म्हणजे असं टोपलं म्हणायला काय अडचण नाही. त्याच्यामध्ये सर्व दत्ताच्या मूर्त्या हं, आणि शिवलिंग. आता ते धातूचे होते आणि काही चिल्लर पैसे होते. त्यात असे गोल बरंच ते कुठल्या धातूचे होते काय, मला ते ₹10 सारखं काहीतरी वाटत होते. खूप पैसे, खूप त्याचे पैसे आणि हे मूर्त्या ते बहुतेक माझ्यापुढे ते टोपलं आणून ठेवलं आणि म्हणली, "घे ह्याच्यातल्या मूर्ती. तुला आवडते ती घे." हं. मग मी नुसतं बघायला लागलो. म्हणलं, "माझ्याकडे आहेत ना. माझ्याकडे दोन्ही बी आहेत. माझ्याकडे खूप मोठ्या मूर्त्या आहेत." म्हटलं. माझ्याकडे मंदिरामध्ये दत्तात्रय महाराजाची मूर्ती आहे, आहे शिवलिंग आहे मोठं. मला काय करायचं हे? नाही म्हणले, देवावरली घ्यावं लागते. देवाहून घ्यावं लागतं हे. देवस्थानातून घ्यावं लागते. हं. पण काय करायचं म्हटलं? हं. नाही, नाही घे म्हणले, सोन्याचे आहेत म्हणले. हं. पैसे घे सोन्याचे. अशा पद्धतीनं ते स्वप्न पडलं. आता हे स्वप्न खूप लांबलचक आहे. बऱ्याच वेळचं स्वप्न होतं ते. हं. मग ती आती माझी काळजी करायला दाखवायलं वगैरे. हं. तू खात का नाही? मग म्हणजे माझी चौकशी वगैरे. कारण तिच्या जी नजरेमध्ये जे भाव होते मला स्वप्नातले भाव, ते वेगळे दिसत होते. हं. तर आता ही स्वप्न लांबलचक काही ती सांगत नाही तुम्हाला पुढचं काही. फक्त मी तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, की ज्यावेळेस काय असतं, आपण समजा समजतो ना, की मेले आणि गेले. बरेच लोकांचा भास आहे, की काय मेलं म्हणजे काय? पण तुम्हाला म्हणजे खात्रीशीर सांगतो, की ज्या व्यक्तींना तृप्ती भेटत नाही, त्यांच्या इच्छा कुठेतरी अपुऱ्या राहतात, त्या व्यक्ती ते आपल्या स्वप्नामध्ये येतात. हं?
त्या व्यक्ती आपल्या स्वप्नामध्ये येतात आणि त्यांचा आत्मा हे आपल्या सभोवताली असतो. हं? ते कदाचित आपल्याला ते दृश्य दिसत नाही, अगर दिसत नाही, पण त्यांचा भास ही होत असतो. आणि मी खूप वेळा अनुभवलं. मला बऱ्याच वेळेस आता शेतामध्ये मी समजा संबंधी वगैरे बांधलेली तिथे. तर बऱ्याच वेळेस अ, असं भास होतो कुणीतरी आलंय माझ्याकडे, म्हणजे आहे कुणीतरी, असं होतं मला. हं? आणि त्या आधारेच तुम्हाला सांगत असतो. हं? आणि याच्यामुळे जशी समजा आई का आली? आईची एक इच्छा होती. शेवटी कारण काय झालं, तिनं सगळं ज्यांना दिलं त्या लोकांनी एवढं पाहिजे तसं काही सांभाळलं नाही. आता मीपणा ह्याच्यामध्ये नाही काही, पण हवं तसं नाही. शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस ते आजारी त्यावेळेस मीच समजा बरंच सहकार्य केलं. इथं माझ्याकडे बरेच होते तर मी तिचं खाण्यापिण्याचं. आता बाकीच्यांची परिस्थिती चांगली होती. भावाची खूप चांगली परिस्थिती होती. बहिणीचं चांगलं आहे सगळे. हं? चांगलं म्हणजे माझं तरी काही वाईट आहे का? माझं वाईट पण ते लोकांच्या दृष्टीनं वाईटच आहे ना हो. मी पैशावाला नाही. हं? बऱ्याच जणांना वाटतं ह्याचं काय खरं? काही भारी कपडे नसतात. काय आमचा लुंगी, तेच लुंगी, तेच शर्ट भगवत. आता कोणी नवीन दिलेलं असलं तरी बी तेच दिसणार ना, कलर एकच असतो ना आणि पांढरे कपडे. हं? तेच. बऱ्याच जणांना भास होतो की ह्यांना काय दुसरे नाही काही किती पांढरेच दिसतात त्यांच्या अंगावर भगवेच. तसं काही नाही, मलाही काही कमी नाही, पण लोकांच्या दृष्टीनं कमी आहे ते. तर आई स्वप्नात येते म्हणजे आईला कुठंतरी तिचं मन म्हणजे तिचा आत्मा तिला बोलतोय की तू याच्यासाठी काय केलंस. अगर त्याचे त्याला वाटतं मी याच्यासाठी काही केलं नाही, अगर याला मी काही दिलेलं नाही, काय नाही, म्हणून ती मला स्वप्नामध्ये मला सोनं द्यायला आली. आता वास्तविक मला त्या सोन्याबद्दल कशाबद्दल कसलीच लालच नाही. वास्तविक खरं सांगतो तुम्हाला. मला काय पूर्वीपासूनच मला आवडच नाही त्या गोष्टीतली. कधीच नाही तसं काही. त्या धातूविषयी, पैसा अडकाविषयी मला जर आवड, मला जर आकर्षण असतं ना पैशाचं, मी खूप कमवले असते पैसे. कारण पैसे कमवण्यासाठी कला भरपूर असतात आपल्याकडे. लोकांना मी लेक्चर देतो ना, लोकांना पैसा कसा कमवायचा ह्या गोष्टी सांगतो. मग मी का करत नाही? कारण मला माहित आहे ही लक्ष्मी जी आहे, ही लक्ष्मी म्हणजे आनंदाची नाहीये. पैसा म्हणजे टेन्शन निर्माण करतो. खूप जणांकडे पैसा असला तरी ते आनंदात नाहीत. कारण पैशाबरोबर नाते बिघडतात, सगळं बिघडतं, काहीही बिघडतं. आणि जे पैसे आहेत ना त्यांनाच खूप मोठे आजार असतात, लक्षात घ्या. पैसा काही चांगली गोष्ट नाहीये. म्हणून मला ते पूर्वीपासूनच लहानपणापासून मला पैशाविषयी आकर्षण नाही. गरजेपुरतं असावं एवढ्यापुरतं झालं. तर मला पैसे स्वप्नामध्ये दिली, ती बी सोन्याचे पैसे, सोन्याची मूर्ती. मी ते सुद्धा नाकारलं. का नाकारलं? म्हणजे की माझं जे असं आहे, जे मनामध्ये असतं ना ते स्वप्नात दिसतं, लक्षात घ्या. जर माझं मन त्या गोष्टीविषयी नाही तर ते स्वप्नात तरी काय मागणार आहे? काहीच नाही. अशा पद्धतीनं माझ्या स्वप्नामध्ये आई आली आणि त्यानं समजा मूर्ती. आता तुमच्याही स्वप्नामध्ये जर कुणी आलं, अगर स्वप्नामध्ये जर मूर्ती वगैरे दिसत असेल तुम्हाला कुठल्या देवाची वगैरे काही असं देवदर्शन दिसत तर ते शुभ मानलं जातं. मी फ्रेश झालो. कशानं फ्रेश झालो? एकतर आई स्वप्नात आली. आई असल्याचं म्हणजे आईचा जो अनुभव आहे तो बघितला, घेतला. स्वप्नात पण क्षणभर घेतलाच ना. तसं मी तुम्हाला सांगतो की आपले जरी प्रियजन कुणी गेलेले असले आणि खरंच त्या व्यक्तीला आपल्याविषयी काहीतरी कुठंतरी वाटलं तर ती स्वप्नात येते आणि सतत ते आपल्या सभोवताली असते, एवढं लक्षात घ्या. मी 2 दिवसाखाली एक व्हिडिओ टाकला होता. तुमच्या आपल्या त्या पती गेल्यानंतरही त्या पतीनं सहकार्य कसं केलं वगैरे. तर बरेच जण निराश होतात.
तर काही नाही. तुम्ही जर एकनिष्ठ असाल, तुमचा पती गेला असेल, काही असेल आणि तुम्ही एकनिष्ठ असताना पतीचं नियमितपणे जर करत असाल, याद काढत असाल वगैरे असे, तर तुमचा पती तुमच्या सभोवताली आहे, लक्षात घ्या. त्याचा आत्मा तुमच्या सभोवताली आहे आणि तो तुम्हाला संकटातून कधीही बाहेर काढतो. कारण जो व्यक्ती म्हणजे ज्यावेळेस होता आपल्या ह्याच्यात आपल्या वास्तविक जीवनामध्ये, जो करू शकला नाही तो स्वप्नात करू शकतो, अथवा तुम्हाला तो आत्मा काहीही करू शकतो. आत्मा जो असतो ना, कुठल्याही भयानक संकटातून दूर करू शकतो. करू शकतो म्हणजे करतोच असं म्हणायला काही अडचण नाही. त्याच्यासाठी एक गोष्ट असणं, एक तर आपण धार्मिक असणं गरजेचं आहे. धार्मिक असलं म्हणजे आपल्याला देव चांगली बुद्धी देतो, एक स्थिरता देतो, जीवन स्थिर करतं आपलं. आणि जी निराशा असते ना, आपल्या जगण्यातली निराशा असते ना, ते दूर होते, खूप दूर होते ते. एक आणि कधीही वक 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 करायचं नाही कुठल्या हे मिळवण्यासाठी. काही नसतं हो. काही कितीही पळलं तरी काही उपयोग नाही. जसं आपल्याला पळता येते तेवढंच पळायचं. आणि जे आपल्याला जीवन दिलं ईश्वरानं, ते व्यवस्थित आनंदाने उपभोगायचं. जो आपला जीवन प्रवास आहे, कसा आपला आनंदी होईल ते बी न पळता, न तनतन करता. आणि लक्षात ठेवायचं की प्रत्येक व्यक्तीबद्दल आपण एक चांगली भावना मनामध्ये ठेवायची कधीही. आता मी बरेच वेळेस प्रार्थना करत असतो. काय मी दररोज सकाळी प्रार्थना करतो ना, पूर्वीपासून मी करतो, पण आता कधी कधी ह्या 4-5 महिन्यापासून मी व्हिडिओ टाकतो प्रार्थना केलेली. आता बऱ्याच जणांना काय वाटतं की काय प्रार्थना म्हणजे काय, पण प्रार्थनेतलं काय गम्मे ते मला माहित आहे. आपण दुसऱ्यासाठी ज्यावेळेस मनामध्ये चांगला भाव निर्माण करतो ना, त्यावेळेस आपलं चांगलं होतं. आणि कधीही दुसऱ्यासाठी चांगलीच भावना असणं गरजेचं आहे. कमीत कमी आपल्याला मानसिक समाधान तरी भेटतं. आता माझ्याकडे खूप लोक येतात, जसे मी समजा आशीर्वाद देतो, तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहा. जो मला आत्मिक आनंद भेटतो तो पैशाला नाही घेता येत. हे ह्या आनंदासाठी आपण काहीतरी चांगलं करतोय, एक मनाला तरी समाधान आहे ना. आणि हे समाधान मिळवण्यासाठी मी तुमच्यासाठी दररोज प्रार्थना करतो की तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहा, तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं. ही ईश्वर चरणी, ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो, असं मी बोलत असतो. तर मंडळी, तुम्हाला थोडक्यात ज्या तृप्त आत्म्या असतात, त्यांच्या इच्छा राहिल्या असतात, आपले कोणी नातलग असतात, हे आपल्या सभोवताली असतात, कारण त्यांना तृप्ती भेटलेली नसते. त्यांच्या इच्छा अपुऱ्या राहिल्यामुळे आपल्या सभोवताली असतात, लक्षात घ्या. आणि त्यांची आठवण काढा जा. त्यांच्यासाठी जेवढं काही करता येत असेल, त्यांच्या नावानं त्यांचं काहीतरी घास वगैरे काढत जा, ठेवत जा. त्यांना काय आवडत होतं काय नाही या गोष्टी करत जा. म्हणजे ते जे आत्म्या आहेत ते तुम्हाला आशीर्वाद देतील, तुमच्या पाठीमागे राहतील, तुम्हाला जी संकट येतात, समस्या येतात, त्यातून ते बाहेर काढतील. म्हणून त्यांची आठवण म्हणून तुम्ही नियमितपणे त्यांच्या नावाने काय जे असतं ते अन्न लागतं, फक्त त्यांना अन्न काढायचं थोडंसं. एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत म्हणजे ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधान.